एका दिवशी 2-2 मर्डर होत आहेत आपल्या इकडे, ज्याच्यामुळे नांदेडमध्ये गुन्हेगारी वाढतच. सध्या नांदेडमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यावर तरुणाईचं आणि इथल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया. सर, तर सध्या नांदेडमध्ये असं गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. दिवसेंदिवस मोठमोठे खुनाचे प्रकार समोर येते. यावर तुमचं प्रशासनाला काय मत आहे? बरोबर आहे. आजचा मर्डर धरून नांदेडमध्ये गेल्या मागच्या 3-4 दिवसामध्ये हा 5वा मर्डर आहे. याचं तर मुख्य कारण असं आहे की नांदेडला आयुक्तालय मंजूर होऊन जवळपास 7-8 वर्ष झाली. राजकीय इच्छाशक्तीच नाही इथं आयुक्तालय आणण्याची. आपल्याकडे IG ऑफिस आहे. आता मी सांगतो पहा, इथं भाग्यनगरला आपल्या फक्त 40 कर्मचारी आहेत भाग्यनगर पोलीस स्टेशनला, आणि त्यांच्या अंडरमध्ये जवळपास 1 लाख लोकांना ते कंट्रोल करत आहेत. 40 पोलीस काय काय कंट्रोल करतील. काही अधिकारी यांचं लक्ष फक्त वाळू माफिया, दारूवाड्डे, मटका यांच्यावर आहे. न्यायालयात प्रस्तुत केल्यावरती यांच्यावर कारवाई न करणे किंवा यांना सोडून देणे, ज्याच्यामुळे नांदेडमध्ये गुन्हेगारी वाढतच आहे. गुन्हेगारी म्हणजे सर्व काही नाही. या गुन्हेगारीमुळे स्वतःचा जीव गमावा लागत आहे आणि आपल्या आईवडिलाला त्याचं दुःख सहन करावं लागत आहे. कारण का गुन्हेगारी हा मुळात आपल्या महाराष्ट्रासाठी गुन्हेगारीचा प्रकार खूप कमी आहे आणि संतांची भूमी आहे महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले आहेत आणि याच महाराष्ट्रामध्ये अशी गुन्हेगारी जर होत असेल तर खूप निंदनीय बाब आहे. अशा बाबीवर आळा घालणं खूप महत्त्वाचं आहे. माझं मत एवढंच आहे की आता जेवढे पण हत्या व्हायला आहेत, आत्ताच एवढेच झाले नाहीत, याच्या पहिले पण खूप जास्त झालेले आहेत. पण आपली पोलीस जे आहे ते करायलेत, काम तर करायलेत, पण त्यांचं दिसत नाही काम. कारण 1 झालं 2 झालं, एका दिवशी 2-2 मर्डर होत आहेत आपल्या इकडे. रोज न्यूज बघायला भेटते, नांदेड न्यूजवरच बघायला भेटते की आम्हाला आज इथं मर्डर झाला, आज तिथं मर्डर झाला. मला वाटते की इथं प्रॉब्लेम काय आहे, पण पोलीस तर आता किती करणार, तर त्यांना अशा काही मेन पॉइंट्सवर CCTV काढायलाच पाहिजे. खूप जास्त मर्डर होत आहेत आणि एवढंच सोल्युशन आहे आपल्याकडे की आपण करू शकतो. आता मी रेल्वे स्टेशनला होतो, आताची नाही, काही दिवसा अगोदर कुणी चाकू घेऊन एखादा मारायचा प्रयत्न करू लागला, तर तिथं कोणताच कॅमेरा नाही. तर कसं करणार पोलिसांना बी कोण केलं हे गुन्हा? बरोबर आहे. तर CCTV लई मॅटर करते.